मागचे 4 दिवसापासून पुण्यामध्ये रेड अलर्ट आहे आणि सातत्याने पाऊस पडत आहेत. त्याच्यामध्ये मागचे 2 दिवसामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर पाऊस पुण्यामध्ये झालेला आहे. बरेचशा ठिकाणी 48 तासामध्ये 200 mm 250 mm पेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. याच्यामध्ये मुळशी तालुका, मावळ तालुका, राजगड, PCMCमध्ये भोसरी, खेड या ठिकाणी जास्त पाऊस झाला आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी दरड प्रवणची परिस्थितीसुद्धा निर्माण झालेली आहे. आणि याच्या अनुषंगाने आपण पावसाचा अंदाज बघता आज पुण्यामध्ये संपूर्ण पुण्यामध्ये रेड अलर्ट असल्यामुळे शाळांना सुट्टी पण दिली होती आणि बरेचशा ठिकाणी लँडस्लाईड असल्यामुळे आपण काही रस्ते पण बंद केलेले आहेत. ज्या ज्या ठिकाणी लँडस्लाईड झाला त्या ठिकाणी बहुतांश ठिकाणी आपण रस्ते इमिडिएटली ओपन पण केले होते, पण काही ठिकाणी जास्त प्रमाणावर लँडस्लाईड झाल्यामुळे रस्ते अजूनही बंद करण्यात आलेले नाही, अजूनही बंद आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपण आदेश पण काढलेले आहेत. अनफॉर्च्युनेटली 2-3 अशी घटना घडलेली आहे ज्याच्यामध्ये मृत्यूहानीसुद्धा झालेली आहेत. मावळमध्ये पाटण गावात आज सकाळी एक घरावर दरड कोसळला होता आणि त्याच्यामुळे 3 लोकांची मृत्यू झालेली आहे. त्या ठिकाणी आपण एनडीआरएफची टीम पाठवली होती. त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सकाळी लवकर चालू केला होता 7:45 वाजतापासून आणि त्याने सर्व डेब्री काढून आणि ते तिघंही जे मृत्यू झालेले लोक आहे अनफॉर्च्युनेटली त्याची बॉडी सापडलेली आहे आणि त्याच्या पोस्टमॉर्टमसाठी पुढे पाठवलेलं आहे. याच्याशिवाय काल एक पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा एक भिंत पडली होती, त्याच्यामध्ये 10 लोक जखमी झाले होते, 1 माणसाची मृत्यू झाली होती. खेड तालुक्यामध्ये एक 2 चाकी वाहून गेला होता आणि त्याच्यामध्ये एक दुर्घटना झालेली आहे. लँडस्लाईडबद्दल आज सकाळी 3-3:30 सुमारे पुणे मुंबई एक्सप्रेसवे याच्यावर जे कनेक्टिंग लिंक आहे त्या कनेक्टिंग लिंकचे दारावर लँडस्लाईड झाली होती आणि त्याच्यामुळे जे दार आहे तो खाली पडला होता आणि लँडस्लाईडचं जे सर्व डेब्री आहे ते सुद्धा रस्त्यावर आली होती आणि म्हणून आपण सकाळी पुणे ते मुंबई जाणारा एक्सप्रेसवेचा कनेक्टिंग लिंक बंद केला होता. दरम्यान त्याच ठिकाणी लोणावळाचे जे आपला जुना एक्सप्रेसवे आहे किंवा जे घाटाचा एक्सप्रेसवे आहे ते सुद्धा पाणी खाली गेल्यामुळे तेही बंद होतं आणि म्हणून आपण सकाळी उर्से टोल नाकापासूनच सर्व गाडी परत फिरवली होती. थोडी काळासाठी आपण ते बंद केलं होतं, पण सद्यस्थितीमध्ये घाटाचा एक्सप्रेसवे जे आहे आपला तिथून सध्या गाडी चालू आहेत, स्लो स्पीडने गाड्या चालू आहे जात आहेत. मात्र कनेक्टिंग लिंकचं जे काम आहे ते अजून चालू आहे. जवळपास 90% माझ्याकडे जे आताची माहिती आहे MSRDCने आतापर्यंत जवळपास 90% रस्ता मोकळा केलेला आहे आणि काही वेळानंतर कनेक्टिंग लिंक ओपन होण्याची शक्यता आहे. त्याच्याबद्दलची माहिती आम्ही देत जाऊ. मात्र आता खूप महत्त्वपूर्ण जे गोष्टी आहे ज्याच्यासाठी आम्ही आज तर आतापर्यंत आमच्याकडे जे डेटा आहे त्याच्यामध्ये काल आणि आज ह्या 2 दिवसामध्ये 5 लोकांची मृत्यू झालेली आहेत आणि जवळपास 20 लोक जखमी झालेले आहेत. आणि आता जसं सर्वांना माहिती आहे की उद्यापासून देहूची आणि आळंदी याची यात्रा चालू होणार आहे आणि त्याच्या अनुषंगाने सर्व वारकऱ्यांना आम्ही आवाहन करू इच्छितो की सद्यस्थितीमध्ये पुण्यामध्ये आज रेड अलर्ट असल्यामुळे आज पण जास्त पाऊस आहे आणि उद्या घाटामध्ये ऑरेंज अलर्ट असल्यामुळे उद्यासुद्धा पाऊस जास्त असण्याची शक्यता आहे. आणि त्या परिस्थितीमध्ये आम्ही सर्व वारकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की आपण यात्रामध्ये सम्मिलित होण्यासाठी आळंदी आणि देहू जाणे टाळावा. त्याच्याऐवजी आपण पुणे महापालिका पासून किंवा त्याचे पुढे पासून यात्रेमध्ये सम्मिलित व्हा, जेणेकरून कुठल्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये आणि लोकांचे कुठल्याही प्रकारची चुकीची घटना होऊ नये म्हणून आपण पुणे महापालिकेच्या पुढे जॉईन झाला तर चांगला राहील. त्या पद्धतीने आम्ही सर्व ठिकाणी माहिती पण पोहोचवलेली आहे. आळंदी आणि देहू दोघेही ठिकाणचे जे विश्वस्त आहे माननीय विश्वस्त त्यांनाही आम्ही रिक्वेस्ट केली होती, त्याने त्याच्या द्वारे सर्व वारकऱ्यांना निरोप पोहोचलेला आहे. कारण काय आहे की सध्या पाऊस चालू असल्यामुळे इंद्रायणीचा पाणीसुद्धा आळंदी देहूमध्ये पोहोचलेलं आहे आणि त्या ठिकाणी ब्रिजचे वर पाणी आलेलं आहे आणि उद्यासुद्धा परिस्थिती तसे राहण्याची शक्यता आहे. आणि त्या केसमध्ये वारकऱ्याने पुढे येऊन म्हणजे पुणे महापालिकेचे पुढे येऊन यात्रेमध्ये सम्मिलित राहिले तर आपण सर्व नियोजन चांगल्या पद्धतीने करू शकतो.
आपल्याकडे सध्या कुठलाही डॅमपासून आपण एक पाणी सोडलेलं नाही आहे. मात्र इंद्रायणीचं पाणी आपण 3,500 क्युसेकने 8,000 क्युसेकने चालू केलेलं आहे. खडकवासला डॅममध्ये सध्या 0.70 TMC जवळपास 35% पाणी सध्या आहे त्याच्यामध्ये. आणि कंप्लीट जे परिसर आहे खडकवासलाचा त्याच्यामध्ये 60 TMC पाणी आज दुपारीपर्यंत होता. आणि आपल्याकडे सफिशियंट अजूनही त्याच्यामध्ये स्पेस आहे, म्हणून सद्यस्थितीमध्ये आपण पाणी सोडणार नाही आहे. मात्र आम्ही सर्व पुणेकरांना एक माहिती अशी देऊ इच्छितो की सकाळी किंवा रात्री उशिराने खडकवासलाचं पाणी सोडण्याची शक्यता होऊ शकते. जर रात्रीला पाणी जाऊस पडला तर त्या केसमध्ये सर्व लोकांनी तयारी ठेवावी. सतर्कतेचं आव्हान आम्ही ऑलरेडी दिलेलाच आहे. आम्ही प्रयत्न करणार की पाणी जास्तीत जास्त नाही सोडायचे आहे, पण जर जास्त पाऊस पडला तर आम्हाला 10,000 क्युसेकने किंवा मॅक्सिमम 15,000 क्युसेकने खडकवासलाचं पाणी सोडण्याची आवश्यकता लागणार आहे. पण लोकांना आम्ही हाच आवाहन करू इच्छितो की आपण त्या संदर्भाची तयारी सर्व ठेवावा. त्या पद्धतीने महापालिकेला सुद्धा निरोप दिलेला आहे आणि सर्व डिपार्टमेंट्समध्ये कोऑर्डिनेशनने काम चालू आहे. ज्या ज्या लोकांना शिफ्ट करण्याची आवश्यकता आहे, जे पुराखाली जे लो कॅचमेंट एरियामध्ये घर आहे त्यांना शिफ्ट करण्याची जी आवश्यकता आहे त्याचं काम त्या स्तरावर होत आहे. याच्याशिवाय पानशेतमध्ये 3.3 TMC पाणी आहे आणि वडसगावमध्ये सुद्धा 3.19 TMC पाणी, म्हणजे जवळपास 35% पाणी ह्या सर्व डॅम्समध्ये आहे. तर फ्लडची सिच्युएशन याच्यामुळे निर्माण होणार नाही हे आम्ही सांगू इच्छितो. पवनामध्ये सुद्धा सध्या 10,000 क्युसेकने पाणी येत आहेत आणि त्या ठिकाणी आतापर्यंत जवळपास 40% पाणी भरलेलं आहे आणि तिथेही आपल्याकडे सफिशियंट स्पेस सध्या अवेलेबल आहेत. अंदाज असा आहे सध्या की उद्या ऑरेंज अलर्ट असणार आहेत, म्हणजे आजचीपेक्षा पाऊस उद्या कमी होतील आणि त्याच्यानंतर पुढचे जे 10 ते 15 दिवस आहे त्याच्यामध्ये पावसाची शक्यता ॲब्सोल्युटली नेग्लिजिबल सांगितली गेलेली आहे IMDकडून. आणि म्हणून मला असं वाटतं आहे की उद्यानंतर सिच्युएशन जे आहे ते व्यवस्थित होतील. आम्ही पाणी नाही सोडण्याचा निर्णय ह्यासाठी सुद्धा घेतलेला आहे की अल निनोचा वर्ष आहे आणि म्हणून आपल्याकडे पाणी स्टोअर करणेसुद्धा आवश्यक आहे. कारण हा जे पाणी आहे जे आपण आता सोडला तर मग पुढच्या वर्षी खूप अडचणी निर्माण होऊ शकते. म्हणून आम्ही मॅक्सिमम प्रयत्न हा करतो आहे की IMDचे जे अंदाज आहे ते घेऊन इरिगेशन डिपार्टमेंटसोबत कोऑर्डिनेट ठेवून कसा अल निनोचा काल असताना सुद्धा कशा पद्धतीने इरिगेशनचे आपले सर्व जे डॅम आहे त्याच्यामध्येही स्टोरेज वाढला पाहिजे, मागच्यासारखा झाला पाहिजे, प्लस फ्लडची सिच्युएशन निर्माण नाही झाली पाहिजे. हे दोघेही गोष्टीचा अंदाज घेऊन आम्ही सध्या काम करत आहोत. आणि खूप मोठ्या प्रमाणावर सातत्याने पाऊस पडल्यामुळे बरेच ठिकाणी लोकांना त्रास पण झाला, बरेच ठिकाणी फ्लडची सिच्युएशन निर्माण झाली होती. कारण काही ठिकाणी पाणी जे आहे ते मोठ्या संख्येने साठलेला होता. पण आपली सर्व जी यंत्रणा आहे ते सध्या काम करत आहेत. बरेचशा ठिकाणी बरेचसे लोक अडकले होते आणि ते सर्व लोकांना बऱ्यापैकी रेस्क्यू करण्यात आलेलं आहे. आळंदी देहूमध्ये खूप वारकरी अडकले होते, त्या सर्वांचा रेस्क्यू आपली टीमने केला आहे. लोणावळामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे, कारण त्या ठिकाणी सातत्याने पाऊस चालू आहे आणि तिथे टाटाच्या डॅमचा डिस्चार्ज चालू झाल्यामुळे त्या ठिकाणी अजूनही जे पाण्याची पातळी आहे ते वाढत आहे. तर त्या ठिकाणी आम्ही NDRFची टीमसुद्धा पाठवलेली आहे, लोणावळासाठी रवाना केलेलं आहे आणि त्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट, रेव्हेन्यू डिपार्टमेंट आणि नगरपालिकाचे रेस्क्यू ऑपरेशन चालू आहेत. याच्याशिवाय सद्यस्थितीमध्ये आम्ही शाळाबद्दल एक महत्त्वपूर्ण विषय आहे जे लोकांना आम्ही सांगू इच्छितो की उद्या पुणे शहरामध्ये शाळा बंद करण्याची आवश्यकता नाही आहे, कारण येलो अलर्ट आहे. तर उद्या पुणे शहरामध्ये सर्व शाळा चालू असणार आहेत. मात्र घाटामध्ये ऑरेंज अलर्ट आहेत. तर घाटामध्ये आम्ही उद्या शाळा विद्यार्थ्याच्या काळजीसाठी उद्या बंद ठेवणार आहोत. मात्र पुणे शहरामध्ये आणि इतर पुणे परिसर जे उत्तर आणि ईस्ट आणि साऊथचे जे पुणे आहे त्या ठिकाणी शाळा बंद राहणार नाही. आणि काही रस्ते आम्ही तात्पुरते बंद केलेले आहे, कारण त्या ठिकाणी लँडस्लाईड झालेला, जसे राजगडचे काही रस्ते आहे, माढा, त्याच्याशिवाय भोर तालुक्याचे काही रस्ते आहेत ते टेम्पररीली आम्ही बंद करण्यात आलेले आहेत. आणि सर्व टीम जे आहे आमच्याकडे 2 NDRFची टीम आहे, 4 PMRDची टीम आहेत आणि याच्याशिवाय पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका त्याची सर्व रेस्क्यू टीम आहे, फायर ब्रिगेड आहे, हे सर्व कोऑर्डिनेशनमध्ये काम करत आहेत. मोठ्या प्रमाणावर सहयोग आमचे जे आपदा मित्र आहे त्याने खूप मोठ्या प्रमाणावर सहयोग केलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी आम्ही बरेचशा लोकांना रेस्क्यू करण्यामध्ये यशस्वी झालो आणि
हा सिच्युएशनमध्ये सर्व लोकांच्या सहकार्यामुळे जे रेस्क्यू ऑपरेशन्स आहेत, रिलीफ ऑपरेशन्स आहेत ते सद्यस्थितीमध्ये चालू आहेत आणि मला असं वाटतं आहे की उद्यानंतर सिच्युएशन जे आहे ते बऱ्यापैकी नॉर्मल होऊन जातील. महत्त्वपूर्ण जे मेसेज मला जे आज या प्रेसद्वारे द्यायचे ते हाच आहे की वारकऱ्याने देहू आणि आळंदी जाणे टाळावा. त्याने यात्रामध्ये सम्मिलित होण्यासाठी पुणे महापालिका मध्ये जे आपला मुक्काम असतो तिथून किंवा त्याचे पुढचे जे मुक्काम आहे तिथून आपण जॉईन व्हावा, जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या अडचण आपल्याला यात्रा निमित्ताने येणार नाही. सर